काही महिन्यांपूर्वी भारतात असा एक शो आला होता ज्याने युट्यूबवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ज्याच्या प्रत्येक एपिसोडला लाखो व्ह्यूज जायचे. सोशल मीडियावर तुफान चर्चा व्हायची. तरुणांमध्ये प्रचंड क्रेज असायची आणि मग अचानक एक वाद पेटला आणि सगळं काही बदलून गेलं. शोवर अश्लीलता पसरवल्याचे आरोप झाले, राजकीय प्रतिक्रिया आल्या, पोलीस चौकशी झाली, पोलीस तक्रारीही दाखल झाल्या आणि हा शो थांबवण्यात आला. कदाचित काही प्रेक्षकांच्या लक्षात आलंच असेल की मी कोणत्या शो बद्दल बोलतेय. समय रैनाचा इंडियाज गॉट लेटंट. जवळपास काही महिन्यानंतर कॉमेडियन समय रैना इंडियाज गॉट लेटंट सीझन 2 घेऊन पुन्हा एकदा परतलाय. समय रैनाच्या या शोनं काही वेळातच इंटरनेटवर व्ह्यूजचे सगळे रेकॉर्ड मोडले. ज्याच्या एका एपिसोडसाठी करोडो लोक चातकासारखी वाट पाहत होते, तो इंडियाज गॉट लेटंट आता आपल्या सीझन 2 सह परत आलाय आणि सीझन 2 चा नुकताच पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. इंडियाज गॉट लेटंट नक्की काय भानगड आहे? कोण आहे समय रैना? इंडियाज गॉट लेटंट हा शो नेमक्याचा वाद काय होता? इंडियाज गॉट लेटंट सीझन 2 मध्ये नेमकं काय? हे सगळं काही समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. समय रैना हा भारतातील लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन, लेखक आणि युट्यूबर आहे. तो मूळचा जम्मू काश्मीरचा असून आपल्या डार्क कॉमेडी आणि बेधडक विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. त्याने पुण्यातून प्रिंट इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. युट्यूब, लाईव्ह शो आणि इंडियाज गॉट लेटंट सारख्या शोमुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. मंडळी, इंडियाज गॉट लेटंट नक्की काय भानगड आहे ते सोप्या भाषेत सांगताय. टीव्हीवरील काही शो ज्यात कलाकार त्यांच्यातील हटके टॅलेंट जगासमोर आणायचे, त्याच्याऐवजी समय रैना याने टॅलेंट न दाखवता इंडियाज गॉट लेटंट नावाचा कॉमेडी शो सुरू केला, ज्यात स्पर्धक आपले वेगळे, हटके आणि विचित्र टॅलेंट लोकांसमोर घेऊन येतात. मात्र शोची खरी मजा त्यांच्या परफॉर्मन्सपेक्षा जज पॅनलच्या प्रतिक्रिया आणि रोस्टिंग्स मध्ये असते. समय रैना आणि त्याच्याकडे जज म्हणून आलेले पाहुणे स्पर्धकांना ज्या पद्धतीने, ज्या शैलीत रोस्ट करतात, त्यावरच संपूर्ण शो हा विनोदी होतो. काही काळ बंद पडलेला इंडियाज गॉट लेटंट हा शो आता इंडियाज गॉट लेटंट सीझन 2 या नावाने पुन्हा परत आलाय. इंडियाज गॉट लेटंटचा वाद काय होता तेही पाहू. मंडळी, इंडियाज गॉट लेटंटच्या एका एपिसोडमध्ये युट्यूबर रणवीर इलाहबादिया, ज्याला बियर बायसेप्स नावाने ओळखलं जातं, याने एका स्पर्धकाला आई वडिलाच्या शारीरिक संबंधावर अश्लील प्रश्न विचारला होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्यावर जोरदार टीका सुरू झाली होती. अनेक युजर्सनी हा विनोदाची मर्यादा ओलांडणारा शो असल्याचं म्हटलं होतं, तर काहींनी रणवीरला बायकॉट करण्याचीही मागणी केली होती. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की समय रैनाच्या शो विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. चौकशी सुरू झाली आणि इंडियाज गॉट लेटंट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. याच वादानंतर समय रैनाला शोचे काही एपिसोड हटवावे लागले आणि हा विषय देशभर गाजला होता. पण आता सीझन 2 मध्ये नेमकं काय असणार आहे? इंडियाज गॉट लेटंटच्या सीझन 2 मध्ये तोच फॉर्मॅट कायम ठेवण्यात आलाय, पण यावेळी विनोदावर काही मर्यादा घालण्यात आल्याचं दिसतंय. डार्क कॉमेडीपेक्षा हलके फुलके जोक्स पहिल्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाले. आधीच्या शो मध्ये समय सोबत फक्त युट्यूबर्स आणि काही स्टँडअप कॉमेडियन्स जज म्हणून दिसायचे, पण सीझन 2 च्या एपिसोड मध्ये समयने थेट बॉलिवूडच्या ग्लॅमरला तडका दिलाय. पहिल्याच एपिसोड मध्ये आलिया भट आणि शर्वरी वाघ यांनी एंट्री केली आहे. त्यांच्यातले काही जोक्स सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. एपिसोड रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका तासात जवळपास 18 लाख व्ह्यूज मिळाले आणि हॅशटॅग इंडियाज गॉट लेटंट पुन्हा ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे वाद जरी झाला असला तरी प्रेक्षक समय रैनाला विसरलेले नाही हे स्पष्ट झालं. समय रैनाचे चाहते मात्र त्याच्या कमबॅकवर खुश आहे. त्यांच्या मते शो बंद पडण्यापेक्षा थोडा बदललेला शो अधिक चांगला आहे. सोशल मीडियावर किंग इज बॅक, लेटंट इज बॅक अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे आता सीझन 2 हा फक्त एक नवीन सीझन नसून समय रैनासाठी एक मोठी परीक्षा ठरली आहे. कारण पुढील प्रत्येक एपिसोड, प्रत्येक विनोद आणि प्रत्येक क्लिपकडे लोक बारकाईनं लक्ष ठेवून असणार आहेत. त्यामुळे आता इंडियाज गॉट लेटंट सीझन 2 ला किती व्ह्यूज मिळतात यापेक्षा तो किती चर्चा निर्माण करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे सीझन 2 वर काही जण नाराजही आहेत. त्याचं कारण म्हणजे बॉलिवूड स्टारला शो मध्ये घेतल्यामुळं. बॉलिवूडचं प्रमोशन आम्हाला नकोय, आम्हाला सवयीची जुनी
कुणाचीही हयगय न करणारी कॉमेडी स्टाईल पाहिजे असं अनेक युजर्सनी कमेंट करून म्हटलंय. बॉलिवूडच्या एंट्रीमुळे हा शो आता टीव्हीवरच्या कपिल शर्माच्या शो सारखा वाटू लागलाय असंही म्हटलंय. तर मंडळी, इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2 चा हा नवा बदल, बॉलिवूडचा तडका आणि समय रैनाचं कमबॅक तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि विशेष भारीच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.